भारी एकदम जामच चांगलं. गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. तर नमस्कार मित्रांनो, कशा सर्व मंडळी चांगली आणि चांगली पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज आवऱ्याला हळद रोहित भाईची. चला आता हल्दीला चाललोय, तर हल्दीचा ब्लॉग होणार आहे. तर हा ब्लॉग मध्ये कंटिन्यू नवीन असेल तर पहिला आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. चला आता आपला ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही फक्त. चला डायरेक्ट आता मांडवण भेटू. गाईज वडे टाकायची सुरुवात झालेली आहे, बघू शकता तुम्ही. सर्वजण टाकतात वडे. तेल तर भरपूर तापलंय आणि ऊन पण बघू शकता. वडे बघा मस्त दिसतात. किंवा अंगाव आहे, अंगाव बापया. गाईज बघू शकता तुम्ही, तिकडं वडे सोडतात. ऊन बेकार लागते गाईज, ढग पण येतं भरपूर. नवरा बघू शकता भरपूर लेट तयारी करते. इथे शूटला आलाय सचिन काका. इकडे गाई बघू शकता. ड्रेसिंग बघा बाईची कडक वाढते. गाईस नवरदेव नाव पण भारी वाटतंय आणि रोहित दाव पण भारी वाटते. शूट चालू आहे, बघू शकता मित्रांनो तुम्ही. हास जरा हास. तुला कसं वाटते आज? एकदम भारी, नीट बोल जरा. भारी एकदम जामच चांगलं. तुला कसं वाटतं आता? हालत आहे मस्त वाटते. व्हिडिओ बघतो माझ्या, व्हिडिओ बघते आपल्या चॅनल सबस्क्राईब करा माझा. केला ठीक आहे. कसा हे कोण तुमचा? रोहित कोण त्याचा? बसा घ्या, लाजतच काय रोहितदा? बघ जरा बघ, हसतच काय आता जरा नको. चला हातामध्ये अक्षर घ्यायचे, पदर घ्यायचा खांद्यावर. प्रारंभे विनंती करू गणपती
विद्यादया सागरा अज्ञानद्वारोणे बुद्धिमती दे आराध मोरीश्वरा हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतो श्री श्री महागणपती देवताय अवायामि अक्षदाम समर्पयामि. पुढे करायचे. शिवाय नमः डोल्यांना. गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम दिविक्राय नमः. ओम अच्युताय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. जेवणासाठी तयारी चाललेली आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो. तोफात तेल लागलेला आहे. बघू शकता मटण आहे इकडे आणि फोडणीसाठी कांदा बिंदा आहे. लसूण आहे तिकडं. मिरचीची आणि तांबाडी बघू शकता मित्रांनो. मटण तयारी करते. मटण होणार आहे काय. इकडे पण मटण आहे बघू शकता मित्रांनो. तुला तर टेस्ट एवढा गरजेच मित्रांनो. आता आप्पा घालायला तर वाटते. बघू शकता तुम्ही फुल पब्लिक इथं. चला तर मित्रांनो आता चाललेलं आहे. मी मागाशी गेलतो 2 वाजता गेलतो आवऱ्याला. आपल्या रोहित भाईचा हळद होती. आता रात्री हळदीला. आता वाजलं 9. आता इथून निघलोय मी. बघूया आता आपल्या सोबत कोण कोण असतात. चाललोय रोडवर पोरं असली तर पोरांना घेऊन जाऊ एकदा. तर आजच्या ब्लॉग मध्ये काय होईल ते तुम्हाला समजेल मित्रांनो. तर राहा ब्लॉग मध्ये कंटिन्यू. ना काय काय मजा मस्ती करणार ते पण समजेल तुम्हाला. तिथं हळदीला जाणार आहो मी. बघूया चला डायरेक्ट आता आवऱ्यात भेटू. तर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये फक्त.